थांबा, पुढे कोणी थांबू नका. तिथे उभे असणारे कोपऱ्यामध्ये त्यांना देखील विनंती असणार आहे सहकार्य करायचंय. शाळेच्या मागे असणारे स्वराज्य मित्र पवन शेठ कारके देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट .in आमचे सारे ऑफिशियल टीम अनिकेत जावकर, अनिकेत जावकर, संदेश कंटे आणि नवा बिरामणे हे सर्व टेनिस क्रिकेटची असणारी ऑफिशियल टीम. स्पर्धेला लाभलेले पंच पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेले पंच आदरणीय अमर साठे सर, दुसऱ्या बाजूला सलमान शेख सर. चला स्वराज्य फाउंडेशन आई शिवाई तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उदरात रत्नाची खाण मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शिवबाने मावळ्यानं घेऊन इतिहास घडवला. अशा या मावळ तालुक्यातून मी स्वतः सुमित सोनवणे तुमचं सर्वांचं स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या सामन्याकडे. पहिल्या षटक मैदानामध्ये घेऊन येईल नथू दाभाडे. स्ट्राईक वर असता फलंदाज बबलू खामकर, नॉन स्ट्राईक वरती किरण लाड. सामन्यामध्ये सुरुवात झाली आहे. तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव यांच्या विरोधात D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी अर्थात पहिलवान शांभाऊ दाभाडे फाउंडेशन कोटेश्वरवाडी. लेट्स प्ले. सामन्याची सुरुवात टाळ्यांच्या गजरामध्ये सावत्रिया. आजचा पहिला चेंडू, पहिला चेंडू पण पाहतोय अगदी हलक्यातून चेंडू ते खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचेल. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल आणि संघाचा झालेला श्री गणेशा. 6-6 षटकांचे सामने आपण मैदानात पाहणार आहोत. ज्या स्वराज्य चषकाची खऱ्या अर्थानं संपूर्ण मावळ तालुक्याला ओढ असते. मावळ तालुक्यातील असणारी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा, मावळ तालुक्यात असणारा एक दिमाखदार देखणा सोहळा तो म्हणजे स्वराज्य चषक. आणि आज स्वराज्य चषकाचा असणारा अंतिम दिवस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार नथू दाभाडे षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय आणि या तर माहिती मोठा फटका खेळलाय अभि दाभाडे. चेंडूच्या खाली पहिला फलंदाज बाद किरण लाड बाद. धक्का क्रमांक पहिला षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय आणि या तर माहिती मोठा फटका खेळलाय अभि दाभाडे. चेंडूच्या खाली पहिला फलंदाज बाद.
नवीन फलंदाज जमून पाहतोय मैदानामध्ये दाखल होईल. संघाचा असणारा कॅप्टन प्रणव वेगडे. प्रणव नॉट स्ट्राईकवरती उभा असेल. या दरम्यान पाहायचंय शॉर्ट पिच चेंडू असेल, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि तदनंतर मैदानाची चेंडू घेतलेली आपण पाहतोय एक सिंगल. आणि या प्रणव वेगडे स्ट्राईक ऑन तयार असेल. धाबालेखावर धाबा आहे त्या 2 धाबा. 6 षटकांची लढत चालू असताना सामना D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी यांच्या विरोधात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. नथू दाभाडे उजवताना मार करेल. या दरम्यान पाहायचं चेंडू अगदी डिफेन्स केलाय, सन्मान देणारा हा चेंडू. पहा उपस्थित असणारा प्रेक्षक राजाचं देखील मी स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चुकमुलींचा नामोल्लेख देखील राहिला असेल तर पुन्हा त्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू इथे पाहायचा मैदानाच्या बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट. संघाची संख्या स्थिर असणार आहे. एक दिमागदार देखणा सोहळा स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकाचा असणाराच आपण पाहतोय शेवटचा दिवस. धामणेगावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सोमेश भाऊ गराडे हे देखील या स्पर्धेचे मित्र उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. परेश घारे आणि मित्रपरिवार देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. षटक क्रमांक संपले गेले. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा आहेत त्या 3 धावा. एक फलंदाज देखील मैदानामध्ये बाद आहे. दुसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात होतीये. मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये खूप मोठी कामगिरी करता आली नाही D11 संघाला. D11 संघाचं शिरोणे वर्चस्व राहिलंय या मैदानामध्ये. तळेगाव ट्रॅकर संघाला इथे कमबॅक करायला लागणार आहे. प्रणव बेगडे स्ट्राईक ऑन तयार असेल तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मनोज दाभाडे. मनोज टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील याही खेळाडूचं खूप मोठं नाव, तो मनोज दाभाडे. उजव्या मार करेल. राऊंड द विकेट. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ते खेळला जाईल. पिनू पायचे चेंडूवर तिथे पोहोचतोय. सिंगल जे मैदानामध्ये घेतली गेली आणि का सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्या पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहे त्या 4 धाबा. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडला जाणारा जो काही प्रेक्षक राजा आहे त्या प्रेक्षक राजाचं देखील मी स्वराज्य सोडवण्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आज ही क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय. गोलंदाज तयार मनोज. आणि या दरम्यान पाहिजे खूप मोठी अपील देखील इथे मैदानात होईल, कारण 1 ते 42 नियम तुम्हाला या मैदानावरती जे पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय सर्व नियम तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. बबलू स्ट्राईक तयार. खोलवट टप्प्याचा सरळ बॅटने फटका खेळला जाईल. स्वप्नील दाभाडे बॅकअपसाठी असणारा आशिष चेंडूला ते फील्ड करेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाणार नाही. एका धावेवरती समाधान असेल आणि एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचेल. धाबलकावर धावा आहे त्या 5 धावा. दुसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. 5 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाज तयार मनोज. लोअर फुल टच असेल. लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. आशिष दाभाडे चेंडूला ते फील्ड करतोय. चेंडूची फेकी देखील मैदानामध्ये होईल आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तळेगाव ट्रॅकर्स संघाच्या माध्यमातून सुरू आहे. या दरम्यान मैदानामध्ये पाहायचं पुन्हा एकदा हलकीचे अपील देखील इथे होईल. बॅकअप साठी असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये सिंगलची आपण पाहतोय मैदानात घेतली जाईल आणि एका सिंगलच्या साह्याने. बोला सर. आताची धाव नाही, कारण फलंदाजाने अटॅक केला नाहीये. फलंदाजाने चेंडू खेळण्यासाठी प्रयत्न केला नाही. चेंडू मैदानात पाहिजे डॉट बॉल आहे. निर्धार स्वरूपाचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय. धाबलकावरती धावा आहे त्या 6 धावा. गोलंदाज तयार मनोज. लोअर फुल टॉस. प्रति यावेळी मैदानामध्ये पाहायचे थोडासा भरकटलेला चेंडू.
आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 जो इथे लागू पडला, व्हाईट बॉल. या अवांतर धाब्याने संघाची धावसंख्या दोनची पोहोचेल. धावफलकावर धावा आहे त्या 7 धावा. 7 निभवावी लागणार आहे आता, कारण तळेगाव ट्रॅकर संघ आपण पाहतोय खूप अडचणीत आहे. धावा बनवल्या जात नाहीयेत. फुलटा चेंडू असेल, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू देखील काढण्याचा प्रयत्न देखील मैदानात होईल. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षण मात्र तयार असणार आहे. सिंगल तरी घेतली गेली. दुसरा धावाचा प्रयत्न आला. धावाची संधी पैकी ते मैदान खराब आहे. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 9 धावा. षटक क्रमांक संपला गेले मैदानामध्ये. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे त्या 9. पॉवर प्लेची षटकं होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप मोठी कामगिरी ते करता आली नाही. पॉवर प्ले षटकामध्ये थांबून ठेवण्यामध्ये यश आलंय ते D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी संघाला. मावळ आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रजासत्ताक दिन 72वा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या देखील मात्र सर्वांना, सर्व भारतीयांना स्वराज्य सोडण्याच्या वतीने शुभेच्छा. चौफेर बसरली मात्र मैदानामध्ये पाहतोय शांतता. दोन्ही संघ तगडे आणि ताकदवान असणारे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये असणारा दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी येईल आशिष दाभाडे अर्थात लाड्या. प्रणव भेगड्यामध्ये क्षमता आहे, प्रणव भेगड्यामध्ये ताकद आहे आणि आज ती ताकद ती क्षमता ती दाखवायची. आशिष तयार. शॉर्ट पिच असेल, बॅटची कडा आणि इथे काय फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा आणि आज ती ताकद ती क्षमता ती दाखवायची. आशिष तयार. शॉर्ट पिच असेल, बॅटची कडा आणि इथे काय फलंदाज बाद. धक्का तानाजी काकडे. तानाजी काकडे आता मैदानामध्ये दाखल होतोय. तानाजी काकडेवरती देखील खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाला ज्या ताकदीने आपण अनेक वेळा मैदानामध्ये लढताना पाहतो, आज तळेगाव संघ मैदानामध्ये पाहायचे कशा पद्धतीने ते लढा देईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष उजेतना मारा करेल. शॉर्ट पिच चेंडू होता, दूरवरती टाकल्या चेंडू असेल. व्हाईट बॉल. पंचायती नाखुश आहेत. अवांतर देखील आपण पाहतो ते मैदान मिळेल आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या म्हणजे पाहतोय संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. धावफलकावरती धावा आहे त्या 10 धावा. षटक क्रमांक मैदानात पाहिजे. तिसरं जे मैदान सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानामध्ये होईल. व्हाईट बॉल. अवांतर धावा देखील आपण पाहतोय त्या मैदानामध्ये जे मिळणार आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. धावफलकावरती 11 धावा. तानाजी काकडे स्ट्रायकॉन तयार आहे. हलक्यात शेवटी खेळून करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानात होईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आकाश दाभाडे चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. तानाजी काकडेसाठी आता इथे प्राइज आले. स्वराज्य चषक म्हटलं की आता बक्षिसांची खैरात म्हणून देखील मात्र या स्पर्धेची आता ओळख जी आपल्याला पाहायला मिळेल. तानाजी काकडेने जर लागोपाठचे 3 षटकांचे खेळले
तर या स्पर्धेवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय मनसूरभाई पठाण यांच्या वतीने प्राइज असणार आहे. तानाजी काकडेंनी जर 3 षटकार खेळले 5,000 रुपयाचं प्राइज आहे. पोपटराव शिंदे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. आणि या दरम्यान पहा बबलूचा आक्रमण मिड विकेट मध्ये खेळलाय सीमाच्या बाहेर षटकार. 500 रुपयाचं प्राइज. आणि या दरम्यान पहा बबलूचं आक्रमण मिड विकेट मध्ये खेळलाय सीमाच्या बाहेर षटकार. संख्या या षटकाराच्या मदतीने संघाचा धावलक जाऊन जे पोहोचेल धावलकावरती धावा आहे त्या 18 धावा. बबलू कामकर बॉल आलाय सर मॅच बॉल. तानाजी तुमच्याकडे मॅच बॉल आहे बा. मामुर्डी संघ कॅप्टन विनंती असणार आहे आपल्या खेळाडूंची यादी इथे जमा करा. यश 11 मामुर्डी. मैदानात पाहिजे ते षटकार खेळायला आपण पाहतो. मात्र सुरुवात केली बबलू कामकर. गोलंदाज तयार आशिष स्ट्राईक मध्ये असणार फलंदाज बबलू कामकर षटकार खेळून काढलाय. ओ दरम्यान पाहायचं मैदान पुन्हा पहा व्हाईट बॉल. अवांतर देखील आपण पाहतो मैदान मिळेल. आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती धावा आहे त्या 19 धावा ज्या धावलकावरती आहेत. ओ दरम्यान पुन्हा पाहायचं मैदानामध्ये पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर धावा देखील आपण पाहतो ते मैदानामध्ये खर्च होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या त्या 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पाहायचंय. षटक क्रमांक तिसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. 20 धावा धावलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाईल. बबलू कामकर मध्ये क्षमता आहे. बबलू कामकर मध्ये ताकद आहे. पुन्हा एकदा पहा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानामध्ये पहा बॅट वरती येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट. संघाच्या संख्येत स्थिर आहे. बबलू कामकर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. त्याही पलीकडे चिंचोलीच्या मैदानावरती नामदार बाळाभाऊ बेगडे चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती मिळवणारा खेळाडू बबलू कामकर. आणि या दरम्यान पहा मिड विकेट मध्ये चेंडू सीमाच्या बाहेर छेरण षटकार. बबलू कामकर आणि या दरम्यान पहा मिड विकेट मध्ये चेंडू सीमाच्या बाहेर छेरण षटकार. पाहिजे मैदानामध्ये आक्रमक जे चढवतोय आक्रमक झालाय. त्याने त्याची आता रंग उधळायला ते सुरुवात केली आहे. षटकार खेचून काढलाय. गोलंदाज तयार. कोलवट टप्प्याचा चिन्ह असेल जमीन समुद्र फटका खेळला जाईल. मनोज दाभाडे चेंडूवरती पोहोचला. बॅकअप साठी अभि दाभाडे आलाय. सिंगल जी मैदानामध्ये घेतली गेली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती धावा आहे त्या 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 27 रन लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावलकावरती धावा आहे त्या 27 धावा. चालू असताना सामना पुण्यात मी प्रेक्षकांमध्ये पोहोचवेल. चालू असताना सामना D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी यांच्या विरोधात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव या 2 संघांमध्ये सुरू असणारा सामना आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 9 धावा होत्या. तदनंतर मात्र पहा कुठंतरी बबलूने इकडे गिअर चेंज केला. 2 षटकार खिचून काढले आशिष दाभाडेवरती. एक महागड षटक देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावर धावा आहे त्या 27 धावा. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येईल तो आता नथू दाभाडे.
मावळ तालुक्याच्या संघासाठी मात्र एकाच संघामध्ये खेळणारे बबलू आणि नत्तू आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र पाहायचंय. ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू असेल. सुभाष दाभाडे चेंडूला इथे फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. प्रेक्षक राज्याची अलॉट गर्दी. प्रेक्षक राज्य आपण पाहतो आज खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन, आज सुट्टीचा दिवस. आज हा सुट्टीचा दिवस कुठे घालवायचा तर या उरसेगावच्या मैदानावरती घालवायचा. आज आनंद घ्यायचा तो या क्रिकेटच्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा. नतू पुण्याला तयार. फुलटा चेंडू असेल. जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचं चेंडूवर तिथे पोहोचेल. मनोज दाभाडे आणि इथे पहा चुकी होतीये. चेंडू सीमाच्या बाहेर. हा आलाय चौकार. चेंडू असेल. जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचं चेंडूवर तिथे पोहोचेल. मनोज दाभाडे आणि इथे पहा चुकी होतीये. चेंडू सीमाच्या बाहेर. हा आलाय चौकार. वर्ग साधा. गोलंदाज तयार. या दरम्यान पाहायचं मैदानाची पहा. जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दुर्वर्ती असेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा घेतल्यात. तानाजी काकडेसाठी लागोपाठचे 3 षटकार खेळले. मनसूरभाई पठाण यांच्या वतीने 5,000 रुपयाचे प्राइज आहे. तसेच पोपटराव शिंदे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. तानाजी काकडेसाठी प्राइज लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्राइज आहे. नतू दाभाडे उजेत्रा मार करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा जमीन समुद्र फटका खेळला जाईल. स्वप्नील दाभाडे चेंडूवरती पोहोचतायत. सिंगल तर मैदानात घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. चेंडूची फेकी होईल परंतु उशीर देखील खूप झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नसेल तोपर्यंत पहा मैदानात तिसरी धाव देखील घेतली गेली. साच बाज और ताज 3 धावा घेतल्यात आणि या 3 धाव्यांच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 37 धावा ज्या धावलकावरती आहेत. कुठेतरी आपण पाहतो खेळाडूने इथे गिअर चेंज केला. कुठेतरी आपण पाहतो धावा बनवण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. धावा बनवल्या देखील जात आहेत. गोलंदाजी मार करती. गोलंदाज तयार. उजव्यातून मार करेल नतू दाभाडे. पुढे सरसा चेंडू ते खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सीमा उजव्यातून मार करेल नतू दाभाडे. पुढे सरसा चेंडू ते खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सीमा खूप मोठी अपील. खूप मोठी अपील. खूप मोठी अपील. एलपीडब्ल्यू विकेट. लेग बिफोर विशिकार. बबलू खामकर बाद. येतात बादशाह जो संपूर्ण स्पर्धेची बदलतो कहाणी
त्याचं नाव आहे भूषण सहानी. भूषण मैदान दाखल झालाय. तर मैदानात पाहायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज दाभाडे वैयक्तिक दुसऱ्या षटक मध्ये घेऊन आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. शॉर्ट पिच नसेल हलक्यातून आपण पाहतो चेंडू ते मैदानामध्ये खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आता पोहोचेल धाबालेखावरती धावा आहे त्या 44 धावा 44 रन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मोनोस्ट भूषण हेलिकॉप्टरचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानात पाहायचा. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. पाहता पाहता चेंडू पोहोचलाय सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. हेलिकॉप्टरचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानात पाहायचा. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. पाहता पाहता चेंडू पोहोचलाय सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धाबलगावरती धावा त्या 48 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असेल. भूषण सानी स्ट्राईक वरती आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार खेचून काढलाय. आत्मविश्वास आता वाढला असेल. आत्मविश्वास आता दुणावला असेल. चर्चा मैदानाची खूप होणार आहे. दोन्ही संघ तगडे आणि ताकदवान असणारे दोन्ही संघामध्ये असणारी क्षमता कुठून कुठून भरली आहे. आणि आज मैदानात पाहायचे एक संघ आहे D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी. गत वर्षीचा मानकरी आहे. गत वर्षी स्वराज्य चषकाचा मानासकरण हातामध्ये मिळवलाय तो D11 चा संघ आहे. परंतु आज तळेगाव ट्रॅकर संघासमोर मात्र गाठ पडली आहे. कोलबट टापाची असेल पण आता मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. अभि दाभाडे चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा ज्या मैदानात घेतल्या गेल्यात. 1 रन शॉट. आताची एकच धाव मैदान मिळेल. 1 रन शॉट आहे. 49 धावा ज्या धाबलगावर धावा नोंदवल्या गेल्यात. भूषण सहानी खूप अपेक्षा असतील आता भूषण कडून संघाच्या संघनायकाची. आणि या दरम्यान पाहायचंय चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये. चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खूप अपेक्षा असतील आता भूषण कडून संघाच्या संघनायकाची. आणि या दरम्यान पाहायचंय चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये. मान्यवरांना प्रेक्षकांना की तुमच्यामुळे एखाद्या संघाचे किती नुकसान होऊ शकतं पहा. विनंती करतो सर्वांनी लगेच उठा तिथून. शाळेच्या पाठीमागे बसलेल्या सर्वांना विनंती करतो सर्वांनी उठा. आयोजकांना विनंती असेल तिथे जा. अमर सर सामना थांबवा. एखाद्या संघाचं किती मोठं नुकसान होऊ शकतं विनंती असणार आहे. टी शर्ट घातलेले खेळाडू विनंती असेल उठा लगेच तिथून. सर्वांनी शाळेला खेटून बसा. पुढे बसू नका. बसण्यासाठी जागा खूप आहे. आनंद सर्वांनी घेतला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. परंतु आपल्यामुळे संघाचं इतर संघाचं नुकसान देखील झालं नाही पाहिजे. स्पर्धेच्या निमित्तानं हर्षल भाऊ कारके देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. पप्पू शेठ लोणकर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत. शरद शेठ आंबेकर कैलास शेठ सावंत देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत. चला विनंती असेल सामना चालू करा. स्पर्धेच्या निमित्तानं अभिषेक दादा ठाकूर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोल आपण पाहतो मैदान तयार असेल. धाबलगावरती धावा त्या 53 धावा. टाळ्यांच्या गजमध्ये सौदी तळेगाव ट्रॅकर संघाचा अर्धशतक इथे पूर्ण झालंय. भूषण सानी पहा लागोपाठचा 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो मैदानामध्ये केला जाईल. 53 धावा ज्या धाबलगावरती भूषण स्ट्राईक होता यार.
आणि या दरम्यान पाहायचा सरळ बॅट पुन्हा फटका खेळलाय, चेंडू सीमाच्या बाहेर, 4 रन चौकार. आणि या दरम्यान पाहायचा सरळ बॅट पुन्हा फटका खेळलाय, चेंडू सीमाच्या बाहेर, 4 रन चौकार. धाबाची संधी देखील असेल आणि इथे काय फलंदाज बाद होईल, तो तानाजी काकडे डीजे. किती धावा आहेत त्या 58 धावा धाबलकावरती आहेत. 5वं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जे संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धाबलकावरती आहेत. धावा धाबलकावरती आहेत आणि आता पाहायचे मैदानामध्ये शेवटची चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवले जातील ते देखील आता मैदानामध्ये पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय मैदानामध्ये येतोय. उभरता खेळाडू आहे, एक रायझिंग स्टार आहे, उभरता सितारा आहे, फिरकीचा जादूगर गौरव दाभाडे, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतो तयार असेल तर स्ट्राईक फ्री असणार फलंदाज भूषण साहनी. आत्मविश्वास मैदानामध्ये पाहायचा आता भूषणचा कशामध्ये मैदानामध्ये असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील आपण पाहतो मैदानामध्ये केला जाईल. गौरव जो आपण पाहतो मैदानामध्ये तयार असणार आहे. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये घेऊन येईल तो गौरव. तर स्ट्राईक फ्री फलंदाज भूषण. गोलंदाज तयार, फुलटॉस आणि या दरम्यान पाहायचा मिस्टर फटका, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र पाहते खूप दूरवरती आहे. फुलटॉस चेंडू होता, मिस्टर फटका पाहायला मिळाला. बॅटवरती चेंडू मात्र येऊ शकला नाही. 2 धावा तर मैदानात घेतल्या गेल्यात आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचेल 60 धावा धाबलकावरती आहेत. एक फायटिंग टार्गेट मात्र उभं राहिले. एक अपेक्षित धावसंख्या उभी राहिली आहे. गौरव पाहायचे शेवट षटकामध्ये कशा पद्धतीने भूषण स्थानले ते थांबून ठेवण्याचं काम करेल. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील आपण पाहतोय मैदानामध्ये केला जातोय. एक एक चेंडू एक एक धाव खूप महत्वाची आहे. सुनील शेठ आंबेडकर प्राइज असेल. गौरव दाभाडे जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं प्राइज. यात मी पाहायचंय बॅकवर्ड पडा गेलाय, पंच केलाय, चेंडू सीमारच्या बाहेर, खणखणी षटकार. सुनील शेठ आंबेडकर प्राइज असेल. गौरव दाभाडे जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं प्राइज. यात मी पाहायचंय बॅकवर्ड पडा गेलाय, पंच केलाय, चेंडू सीमारच्या बाहेर, खणखणी. जबरदस्त आपण पाहतो ताकद आहे, आक्रमकता कुठून कुठून भरली आहे भूषण मध्ये. लोअर फुट असेल मैदानामध्ये पाहायचंय. हलक्यात चेंडू ते खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार जो मैदानामध्ये कळवला जातोय. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान असेल. एका धावेच्या साहाय्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावा लेगावर धावा आहे त्या 67 धावा. 67 धावा धावा लेगावरती आहेत.
शुभम पडवळ सोबत आपण पाहतो मैदानाचे भूषण. दोन्ही संघामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत. गौरव गौरव चपडी चेंडू स्ट्राईक वरती शुभम. लोअर फुटा चेंडू असेल आणि या दरम्यान पाहायचंय फलंदाज बाद शुभम पडवळ बाद. हे देखील याच परिचय मित्रांनो उपस्थित राहिले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत. बाबूशेठ सोनवणे हे देखील याच परिचय मित्रांनो उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. आणि मैदानाच्या बाहेरचा नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होत आहेत चेतन वेगडे. चेतन दादा आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना फक्त एक चेंडू मिळालाय आणि एका चेंडूमध्ये त्यांनी एक षटकार देखील खेळून काढलाय. आता पाहिजे संधी मिळाली आणि या संधीचं सोनं मैदानामध्ये होईल का. गौरवने मात्र पाहायचे म्हणे संघासाठी एक चांगलं षटक म्हणावं लागेल. ज्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जातं ज्या षटकामध्ये धावा बनवल्या जातात ते षटक तो मैदानामध्ये घेऊन आलाय. मनगडी करण्याचा प्रयत्न डेड बॉल. सचिन शेठ दामनकर देखील उपस्थित झालेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत. लोअर फुल टचने मैदानामध्ये पाहायचे धाबाची संधी देखील असेल आणि इथे पहा फलंदाज मैदानामध्ये बाद होईल आणि भूषण स्वतःकडे ते स्ट्राईक जो टेबल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा गौरव स्ट्राईक वरती पाहायचं भूषण. या दरम्यान पाहायचं बिग हिट भूषण ऑन फायर चेंडू सीमाच्या बाहेर 6 रन षटकार. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी संघाला तर विदेशाला यानंतरचा होणारा सामना 11 हनुमान ठोंबरेवाडी यांच्या विरोधात यश 11 मामुर्डी या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना असेल. चला विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण यशस्वी करणार आहोत. सुधीर काका टकले
बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
खेळाडू फलंदाजींचा तोफखाना आहे. एक फलंदाज मैदानात बाद झाला. संघावरती फारसा फरक पडणार हे प्रतिस्पर्धी संघाला देखील माहिती आहे. तळेगाव संघ वेळ वाचवायचा आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल. आशिष दाभाडे अर्थात लाड्या. अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर चावसर मध्ये 18 चेंडू मध्ये 75 धावा खेळणारा खेळाडू आशिष दाभाडे. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आपण पाहतो मैदानात मध्ये आशिष. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. तानाजी काकडे स्ट्राईक वरती आशिष. आणि या दरम्यान पाहायचंय आशिष पहा डीप कव्हर मध्ये खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. शिव शंभूचा छावा मिळाला 4 धावा चौकार. प्रणव भेगडे चेंडूच्या खाली झेल इथे झालाय. फलंदाज आशिष दाभाडे देखील बाद. फलंदाज आपण पाहतो मैदानात बाद झालाय. आशिष देखील मैदानात बाद होतोय. आणि आता आशिषची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. तो आता स्वप्नील दाभाडे. स्वप्नील स्वप्नील म्हटलं की स्वप्न. आज स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. 11 हनुमान टोमरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले यश 11 मामुर्डी संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असेल तो तानाजी काकडे. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याला बाद करण्यात देखील यश आलंय. तो तानाजी. स्ट्राईक वर फलंदाज दीपक दादा. दादांवरती आज खूप मोठी जबाबदारी आहे. अनुभवी आहेत. कित्येक क्रिकेटचं विश्व गाजवले. कित्येक वेळा टेनिस क्रिकेटचं विश्व मात्र या खेळाडूने उकळून प्यायले. ते खेळाडू आहेत दादा. स्ट्राईक ऑन. खोलवर टप्प्याची नसेल सरळ बॅटने फटका खेळून काढला जाईल. भूषण सानी चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल जी मैदानामध्ये घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल. धावलकावरती धावा आहे त्या 10 धावा. षटक क्रमांक पाहायचे मैदानात दुसरं जे सुरू आहे. एखादा ध्येय वेडा तरुण कसा असतो. पुन्हा पाहायचं मैदान पहा बॅकफुटला गेला चेंडू मात्र पहा गॅप मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय सीमाच्या बाहेर. हा आलाय चौकार. 4 रन.
आणि इथे काय फलंदाज दीपक दादा देखील बाद. खूप कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूने फिनिक्स पक्षाप्रमाणे टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये मात्र भरारी घेणारा खेळाडू आहे तो आकाश. कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती अक्षरशः टू व्हीलर कोरली गेली मार्गदर्शनाच्या रूपाने तो खेळाडू म्हणजे आकाश. ज्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक राजा गर्दी करतो तो खेळाडू म्हणजे आकाश. कैलास शेठ सावंत यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी प्राइज आलंय 1000 रुपयाचं प्राइज. आकाश दाभाडेसाठी प्राइज आहे, टीम साठी प्राइज आहे, कोणी जरी षटकार खेळले तर प्राइज आहे. गोलंदाज तयार. अमित स्ट्राईक मध्ये फलंदाज आकाश दाभाडे. हा चेंडू पहा हलक्या हाताने चेंडू ते मैदानात खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानात घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते मैदानात होणार नाही. सिंगल जे मैदान घेतली गेल्याने का सिंगलच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल 16 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. 16 या विश्वाला खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयवर्ष 16 असतानाच ज्ञानेश्वरी दिली, पसायदान दिलं. त्याबद्दल देखील आपण मात्र चर्चा करूयात. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहता मैदानात होईल. शरीराचा भेद घेणारा चेंडू असेल. सिंगल जी मैदानात घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल धाबलकावर धावा त्या 17 धावा. 17 धावा धाबलकावरती. गोलंदाज तयार. अमित. प्रेक्षक राजाला मात्र पहा आज ऊन पाहायला मिळत नाहीये. ऊन असो वारा असो परंतु आज स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि स्वराज्य चषकाचा आज आपल्याला साक्षीदार व्हायचंय. प्रत्येक जण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र पहा कुठलीही पर्वा न करता या स्पर्धेला मात्र उपस्थित आहे. गती परिवर्तन केलं चेंडू असेल हलक्या हाताने चेंडू ते खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानात घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मैदान होणार नाही. चेंडूची फेकी देखील मैदानात होतीये तोपर्यंत मैदानात पहा एका धावेवरती समाधानी मानलं जाईल. प्रतीक सातकर आणि ओमकार घोसगे उपस्थित होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. अमित धाव करताना मारा करतोय आणि यात मग पाहायचं पुढे 7 चेंडू खेळला जाईल. टिपॅक्सच्या कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर मारती चेंडू सीमाच्या बाहेर. हा आलाय चौकार. संघात पोहोचेल धाबलकावरती धावा आहे त्या 22 धावा. तिसरं षटक ज्या मैदानामध्ये सुरू आहे. तिसरं षटक सुरू आहे. अमित परदेशी वरती मैदानावर पहा इथे चौका जो खेळला गेलाय स्वप्नील दाभाडे. स्वप्नील आज स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. आज जे काय आपण पाहतोय 7 ते 7 फुटाचं जे काय मानाचं करंट आहे जे काय स्वराज्य चषक आहे हे स्वराज्य चषक आज कोणाच्या हातामध्ये मिळवणार. लागोपाठचे 3 वर्ष याच मातीमध्ये ज्या खेळाडू या मातीमध्ये जे खेळाडू वाढले ज्या मातीने ज्या खेळाडूंना ओळख दिली तो स्वराज्य सोडण्याच्या उर्चे संघाने मात्र ते 3 वर्ष मानाचे करंट हातामध्ये मिळवलेत. 1 वर्ष D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी
स्वराज्याने 2 वर्ष माफ करा आणि D11 संघाने 1 वर्ष. या चौथ्या पर्वामध्ये हे मानाचा करंड कोण हातामध्ये मिरवणार आहे. जाऊयापर्यंत मॅच दिशेने खूप मोठी अपील देखील केली गेली. चेंडू आपण पाहतो डॉट धाबालकावर धाबा त्या 22 धाबा. स्ट्राईक पुढे असणार फलंदाज स्वप्नील. आज स्वप्नील वरती सर्वांच्या नजर आहेत. काय करून दाखवेल तर स्वप्नील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिश्रा फटका तानाजी काकडे खूप दूरवरती देखील चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा तर आपण पाहतो मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. नाराजी देखील आपण पाहतो मैदानामध्ये व्यक्त केली जाते. या 2 धावेच्या साह्याने संघाच्या संघाची पोहोचेल. धावलकावरती धावा त्या 24 धावा 3 षटकांचा आपण पाहतोय जो मैदानामध्ये खेळ संपलाय. समीकरणाकडे घेऊन जाईल. समीकरणात मैदानामध्ये असणार आहे शेवटची चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे त्या 50 धावा. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. वेळ वाचवायचा आहे तळेगाव ट्रॅकर संघ. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. आपण चर्चा करतो तो 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला पासायन दिलं. 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर आम्हाला शिकवले. परंतु वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे संस्कृत पंडित आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला विदेशात शिक्षण घेऊन इतिहासात ढवळाढवळ करणारे शिकवले. परंतु 16 भाषेवरती प्रभुत्व असणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला नेपोलियन बोनापार्ट शिकवला. परंतु 12 आघाड्यावरती शत्रूची छाती झुंज करणारे दिवसातून 20 तास घोडदौड करणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला शिवरायांच्या स्वराज्यावरती जगणारे पेशवे शिकवले. परंतु तब्बल 9 वर्ष औरंगजेब सारख्या बलाढ्य बादशाला एकदाही विजय मिळून न देणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला 14 वर्षाचे वनवास भोगणारे राम लक्ष्मण आम्हाला शिकवले. परंतु शत्रूच्या छावणीत 40 दिवस बेफाम अत्याचार सहन करणारे मृत्यूलाही आपल्या चरणावरती झुकवणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तानाजी काकडे स्ट्राईक वरती आकाश आणि या दरम्यान पहा आकाश दाभाडे शूट ॲट फायर चेंडू सीमाच्या बाहेर. चेहरा षटकार. आक्रमकता दाखवायला सुरुवात झाली. कैलास शेठ सावंत उद्योजक यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राइज लावलं गेलंय. एक षटकार तर खेळलाय. आकाश दाभाडे मैदानामध्ये पहा. आकाश दाभाडेवरती सर्वांच्या नजर आहेत आणि आकाश दाभाडे आज मैदानात कशा पद्धतीने कामगिरी करेल. आक्रमक आहे, विस्फोटक आहे, गोलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारी फलंदाजी करणारा खेळाडू आहे तो आकाश. आज साम्राज्य निर्माण करायचंय. आज काहीतरी करून दाखवायचंय. आज नाही तर परत कधीच नाही. गोलंदाज तयार तानाजी. स्ट्राईक वरती आकाश दाभाडे. पुन्हा दाबायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण 6 चेंडूच्या खाली आणि इथं काय फलंदाज
भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. नवीन फलंदाज अभि दाभाडे. धापलकावरती धावा आहे त्या 30 धावा. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मात्र होईल क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय. प्रयत्नामध्ये यश देखील मैदानात मिळते. संघर्ष धावसंख्या मैदानात पाहिजे. लेग बायचे रोपण आता मैदानात घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावलगावर धावा त्या 32 धावा. षटक क्रमांकावर पाहतोय मैदानाच्या मध्ये चौथं जे मैदान सुरू आहे. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाचे असणार आहे. अभि दाभाडे उभरता खेळाडू आहे. क्षमता आहे अभि दाभाडे मध्ये, ताकद देखील आहे, परंतु आज क्षमतेचा आणि ताकदीचा उपयोग करायचा आहे. कोलबट टप्प्यात असेल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू मात्र खेळून काढला जाईल. बबलू खामकर चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल जर मैदानामध्ये घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावलेगावरती धावा आहे त्या 33 धावा. 33 धावा धावलेगावरती. स्वप्नील स्वागत तयार. पाहायच्या मैदानामध्ये पहा लोड फुल टच मैदानात होता. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसरा धावायचा प्रयत्न. धावाची संधी असेल आणि पा घेतलेल्या या 2 धावा. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या आपण पाहते जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा आहे त्या 35 धावा. 35 धावा धावलगावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये पाहतोय आपण. चौथं षटक ज्या मैदानामध्ये सुरू आहे. बॉल द्या. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखादा ध्येय वेळेदार तेरून कसा असतो. एक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावरती स्पर्धा पाहण्यासाठी जात होता. क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत होता. क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत होता. क्रिकेटची स्पर्धा अनेक वेळा खेळला देखील. परंतु या क्रिकेटसाठी आपल्याला काहीतरी करायचंय. या क्रिकेटसाठी आपण काहीतरी करून दाखवायचंय. या क्रिकेटच्या जगतामध्ये आपलं काहीतरी नाव करायचंय. ते नाव करणारा खेळाडू, नाव करणारी व्यक्ती एकमेव संतोषजी नाणेकर सर. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वातील पहिली वेबसाईट या जगाने पाहिली. tenniscricket.in. आज आपण पाहतो जगभरामध्ये क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज देखील केली जाते. षटक क्रमांक संपले गेल्या मैदानामध्ये चौथा 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 35 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि या 12 चेंडू मध्ये पायचा तर जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. चला वेळ वाचवा, वेळ. तळेगाव टायगर संघ, वेळ खूप महत्वाचा आहे. 12 चेंडू 39 धावा या मैदानावरती आपण पाहिल्यात. 12 चेंडू मध्ये 42 झाल्यात. क्रिकेट आहे. स्वदेशी मित्रांनो गणेश राऊत देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जबर मैदानात पाहत आता येईल अमित सरोदे जो आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. 12 चेंडू 39 धावा हे समीकरण मैदानात असणार आहे आणि पायचे समीकरण आता मैदानात पूर्ण होईल का? अभि दाभाडे दुसऱ्या बाजूला पाहतोय स्वप्नील दाभाडे. सामना इथे जिंकायचा, इथे लढायचं, इथे संघर्ष करायचा आहे, कारण जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. फुलटाशीन असेल, मिश्रा फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. सिंगल तर मैदानात घेतली, चेंडूने वळण देखील घेतलंय, तोपर्यंत मैदानात घेतली एक सिंगल आहे. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने धावलगावर धावा आहेत 36 धावा. 5वं षटक मैदानात सुरू झालंय. फुलटॉस आणि यात मग पाहायचंय चेंडू मात्र खेळला जाईल फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानात होतोय. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार.
शॉर्ट पिच असेल, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय पूर्णपणे डॉट. संघाची संख्या स्थिर असेल. शेवटचे चेंडू शिल्लक असणार. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका पुन्हा खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षण मैदानात पाहिजे. चित्तन बेगडे मात्र चेंडू अडू शकत नाहीये. पाहता पाहता चेंडू सीमाच्या जवळ देखील पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात होईल. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. चेंडू भिजला. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. धावालेगावरती धावा येत्या 42 धावा. आणि गोलंदाजी मार्कवरती म्हणून पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये पाहायचं कशा पद्धतीने कामगिरी करून ठेवेल. इथे कमबॅक करायचंय डी11 संघाला. इथे चौकारांनी षटकार खेळायचे आहेत. इथे चौकारांनी षटकाराची आतिषबाजी करायची आहे. धावाच्या मैदानात बनवायचे, कारण धावांसाठी धावा धावे. धावांसाठी धावा धावा असेल. स्वप्नील आणि अभि ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये कामगिरी करते. धावलगावरती धावा त्या 42 धावा. चौपेर पसरलेली आपण पाहतो. निश्चितपणे शांतता, ही भन्नाट शांतता आहे. इथे मैदानामध्ये जिंकायचं, इथे संघर्ष करायचा आहे. दोन धावा तर आपण पाहतो मैदानात घेतल्या गेल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये 32 धावेची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं मिड विकेट मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक स्वप्नी भूषण सहाणी चेंडूला इथे फील्ड करतोय. चेंडूची फेकी होईल. अचूक फेकी बा. एका धावेवरती समाधान जे मानलं जाते आणि या एका धावेने धावफलक जाऊन जे पोहोचेल. धावफलकावरती धावा आहे त्या 43 धावा. 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचे मोठा फटका खेळला जाईल. भूषण दूरवर्ती देखील असेल. सिंगल तर आपण पाहतोय मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा ज्या मैदानात घेण्यामध्ये यश आले. संघाच्या संख्येत मैदानात पाहायचे. चला वेळ वाचवायचा. वेळ आपल्याकडे कमी आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. 6 चेंडू मैदानामध्ये पाहायचे. 29 धावा ज्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. मैदानामध्ये पाहावं लागेल आता कशा पद्धतीने मैदानात कामगिरी केली जाईल. धावा होतील का? 6 चेंडू मध्ये 36 धावा होणं म्हणजे क्रिकेट. नावाजलेले खेळाडू शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट. नौका खेळाडू येऊन चौकारांनी षटकाराची आतिषबाजी करणं म्हणजे क्रिकेट. असा क्रिकेटचा सोहळा आहे. असं हे क्रिकेट आहे. चला वेळ वाचवा. वेळ विनंती असणार आहे. वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. शेवटचे 6 चेंडू जे शिल्लक असणार आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 29 धावा. आणि आता मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो प्रणव बेगडे. सामना अजूनही संपला नाहीये. क्रिकेट आहे. सामना अजून देखील होऊ शकतो. कारण संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी या मैदानावरती उतरेल. परंतु त्या दर्जाने ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रणव बेगडे शेवटचे 6 चेंडू मैदानात घेऊन आलाय. स्ट्राईक वर असेल तो स्वप्नील. 29 धावेची गरज. मामुर्डी संघ साईडला बसा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पाहायचा. बेगीत तर केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये लगा चरण षटकार.
प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय आदरणीय कैलास भाऊ सावंत उद्योजक यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज देखील असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रणव स्ट्राईक वरती. स्वप्नील लोअर फुल टच असेल. मिड विकेट मध्ये मात्र खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडू सीमाच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकार मैदानात खेळला गेला. 5 संघर्षाला सुरुवात झाली आहे. 4 चेंडू शिल्लक. 19 धाव्यांची गरज. स्वप्नील दाभाडे ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग इथे मैदानामध्ये करतोय. उजेत्र मारा करेल प्रणव. पुन्हा पाहिजे मोठा फटा खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये खेळलाय. भूषण सान चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मैदानात घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. धावाची संधी असेल परंतु घेतलेल्या या मैदानात 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाच्या संख्येत पोहोचेल. धावलकावरती धावा आहे त्या 57 धावा. 57 धावा धावलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 3 आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. प्रणव वेगळे उजेतना मारा करेल. शॉर्ट पिच चेंडू असेल आणि या दरम्यान पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल झालाय. फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतो मैदानामध्ये येईल. प्रणव त्याच्यामुळे पाहिजे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी बनवायचे 17 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट आहे अनिश्चितीने पूर्णपणे भरला म्हणजे खेळ. क्रिकेटचा खेळ. स्ट्राईक वरती अभि दाभाडे. गोलंदाज तयार. कोलवा टप्प्याचा चेंडू मात्र पास होता. फॉलो थ्रो चेंडू अडवला जाईल. चेंडू डॉट. सामना संपूर्णपणे झुकलाय. तो आता तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाकडे पूर्णपणे झुकलाय. मैदानात पाहायचे ते सामना इथे जिंकलाय तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाने. विजय संघाचं अभिनंदन. चला यंत्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 11 हनुमान टोंबरेवाडी.